नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात साऱ्या जगासाठी एक धोक्याची घंटा वाजली। जानेवारी महिना हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण जानेवारी ठरलाय। युरोपच्या हवामान सेवेनं याबाबतचा एक रिपोर्ट जारी केलाय। काय सांगितलंय या रिपोर्टनं पाहूया। युरोपीय हवामान सेवा कोपर्निकसनं जगाला एक धोक्याचा इशारा दिलाय। नवीन वर्षाचा पहिलाच महिना अर्थात 2025चा जानेवारी महिना आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण जानेवारी महिना ठरलाय। औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तापमानापेक्षा जानेवारी महिन्यातलं तापमान 1.75 डिग्री सेल्सिअसनं वाढलेलं आहे, अशी माहिती कोपर्निकसनं दिली आहे। गेल्या 19 महिन्यांमधील हा सलग 18वा महिना आहे जेव्हा तापमान वाढीची जागतिक मर्यादा 1.5 डिग्री सेल्सिअसच्याही पुढे गेली आहे। मात्र 20 वर्ष तरी जागतिक तापमान या मर्यादेच्या पुढे जात नाही, तोपर्यंत तापमानानं मर्यादा ओलांडली आहे असं मानता येणार नाही, असंही शास्त्रज्ञांचं मत आहे। युरोपीय संस्था 1940 पासूनचे रेकॉर्ड ठेवते, तर अमेरिकन आणि काही ब्रिटिश रेकॉर्ड हे 1850 पासूनचे आहेत। या सर्व रेकॉर्डनुसार सध्याचा काळ हा गेल्या 1,20,000 वर्षांतील सर्वाधिक उष्ण काळ आहे। मानवी वसाहतीला सुरुवात झाल्यापासूनचे हे तापमान सर्वाधिक आहे। तापमान वाढीचं सर्वात मोठं कारण म्हणजे कोळसा, इंधन आणि नैसर्गिक वायूच्या ज्वलनानं तयार होणारा ग्रीन हाऊस गॅस। मात्र तापमान बदलातील नैसर्गिक योगदान देणारे घटक तितकेसे परिणामकारक नाहीत, असंही हवामान तज्ज्ञांचं मत आहे। जागतिक तापमानावर प्रशांत महासागरातील एल निनो आणि ला निना या हवामानाच्या स्थितींचा फार मोठा परिणाम असतो। ला निना सुरू होऊनही जानेवारी महिना उष्ण ठरल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। काही शास्त्रज्ञांच्या मते यंदाचा ला निनाचा प्रभाव हा कमकुवत आहे। एल निनो, ला निना हे स्पॅनिश शब्द आहेत। एल निनो म्हणजे छोटा मुलगा, ला निना म्हणजे छोटी मुलगी। पॅसिफिक महासागरातील हवामान स्थितीला ही नावं देण्यात आली आहेत। पूर्व प्रशांत महासागरात पाण्याचं तापमान वाढतं, तर पश्चिमेकडे हवेचा दाब वाढतो, त्यामुळे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहू लागतात। याचा परिणाम म्हणजे पूर्वेकडे अतिवृष्टी, पूर येतो, तर पश्चिमेकडे दुष्काळ पडतो। ही एल निनोची स्थिती असते। तर पूर्व प्रशांत महासागरात जेव्हा तापमान कमी होतं तेव्हा पश्चिमेकडे दाब कमी होतो, वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहू लागतात, त्यातून पश्चिमेकडे अतिवृष्टी होते। ही झाली ला निनाची परिस्थिती। तर तापमान वाढीतील सर्वात मोठं नैसर्गिक कारण म्हणजे पॅसिफिक महासागरात निर्माण होणारं तापमानाचं हे वर्तुळ। याच बदलांमुळे जागतिक वातावरण आणि तापमानात बदल होत असतात। जेव्हा मध्य पॅसिफिक काहीसा उष्ण असतो तेव्हा तो एल निनो असतो आणि जागतिक तापमान वाढण्याची शक्यता असते। गेल्या वर्षी एल निनोचा शेवटचा टप्पा होता, तो जूनमध्ये संपला। तरी ते वर्ष म्हणजेच 2024 साल हे सर्वाधिक उष्णच ठरलं आणि या वर्षानं रेकॉर्डही प्रस्थापित केला। एल निनो नंतर येणारा ला निनाचा काळ हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम फिका करणारा असतो। थोडक्यात तुलनेनं तापमान कमी असतं। यंदा ला निना जानेवारी महिन्यापासून सुरू झालाय। गेले कित्येक महिने ला निना तयार होण्यासाठी पोषक स्थिती तयार होत होती। Developing La Nina phase, so a cool 2024च्या मध्यावर ला निनासाठी पोषक स्थिती तयार व्हायला सुरुवात झाली, तरीही विषुववृत्तीय पॅसिफिक परिसरात म्हणावी तशी स्थिती निर्माण झालेली नाहीये। त्यामुळे आपल्याला ला निनाचा प्रभाव जाणवला नाही। अजूनही आपल्याला तापमान वाढत असल्याचंच दिसतंय आणि मला वाटतं याचाच परिणाम इतर महासागरांवरही पाहायला मिळतोय। अटलांटिक, उत्तर पॅसिफिक, हिंद महासागर, दक्षिण महासागर इथं आपल्याला तापमान वाढतानाच दिसलं। जानेवारी महिना आर्क्टिकमध्ये तुलनेनं सौम्य होता। कॅनेडियन आर्क्टिकमध्ये तापमान 30 अंशांपर्यंत गेलं होतं। सरासरीपेक्षा हे तापमान अधिक होतं। तापमान इतकं वाढलं की काही ठिकाणी बर्फही वितळू लागलाय। त्यामुळे जानेवारी महिन्यात वाढलेलं तापमान हे काहीसं चिंताजनक आहे। दरम्यान जानेवारीच्या तापमानाबाबत भारतीय हवामान खात्यानं दिलेली आकडेवारी ही धक्कादायक आहे। किमान, कमाल आणि सरासरी तापमानात सामान्यपेक्षा कितीतरी अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे। जानेवारी महिन्यात किमान तापमान सामान्यपेक्षा 1 अंशानं अधिक नोंदवलं गेलं। विशेष म्हणजे गेल्या 125 वर्षांतील हा तिसरा सर्वात उष्ण जानेवारी महिना ठरलाय। देशाचं सरासरी तापमान 18.98 अंश सेल्सिअसवर होतं, हे सरासरीपेक्षा 1 अंशानं जास्त होतं। तर किमान तापमानाच्या बाबतीत हा 5वा सर्वात उष्ण जानेवारी महिना ठरला। सरासरी तापमानाच्या बाबतीत 1958चा जानेवारी हा इतिहासातील सर्वात उष्ण होता, तर किमान तापमानाचा विक्रम जानेवारी 1911चा आहे। 21व्या शतकाबद्दल बोलायचं झालं तर याआधीचं सर्वोच्च सरासरी तापमान 2009 मध्ये नोंदवलं गेलं।
दरम्यान फेब्रुवारी महिनाही तुलनेनं उष्णच राहण्याचा अंदाज आहे. तसंच या महिन्यात पावसाचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवलाय. ला निनाची स्थिती असल्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ जानेवारी महिना थंड असेल अशी अपेक्षा करत होते. मात्र 2025च्या जानेवारीमध्ये तापमान 1.75 अंशांनी अधिक झालं. त्यामुळे याचे आता पुढील वातावरणावर, मान्सूनच्या पावसावर काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.